जर एक छोटासा पक्षी फुलांभोवती विजेच्या वेगाने भिरभिरताना आणि फुलातलं मध पिताना तुम्हाला दिसला, तर क्षणभर तुम्हाला तो हमिंगबर्ड वाटू शकतो. पण भारतामध्ये हमिंगबर्ड आढळतच नाहीत. आपल्या बागांमध्ये, शेतांमध्ये आणि जंगलांमध्ये दिसणारा हा छोटासा मधप्रेमी पक्षी म्हणजे पर्पल सनबर्ड. याला मराठीत जांभळा सूर्यपक्षी म्हणतात. आकाराने अगदी लहान असला तरी त्याचे चमकदार रंग, वेगाने उडणं आणि निसर्गात असलेलं त्याचं महत्त्व यामुळे हा पक्षी प्रत्येक पक्षीप्रेमीचा आवडता ठरतो. चला जाणून घेऊया ह्या सुंदर पक्ष्याबद्दल काही गोष्टी. जांभळा सूर्यपक्षी हा भारतातील सर्वात लहान पक्ष्यांपैकी एक आहे. त्याची लांबी साधारणपणे 10 ते 12 सेंटीमीटर असते आणि वजन अवघं 7 ते 12 ग्राम. या पक्ष्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजेच यातला नर आणि मादी यांमध्ये स्पष्ट फरक दिसून येतो. प्रजनन काळात नराचा संपूर्ण रंग चमकदार गडद जांभळा, निळसर आणि काळसर दिसतो. सूर्यप्रकाश पडला की त्याच्या पिसांवरचा हिरवा, निळा आणि जांभळा धातूसारखा तेजस्वी रंग चमकताना खूप छान दिसतो. मात्र एकदा प्रजनन काळ संपला की त्याचा रंग काहीसा फिकट होऊ लागतो आणि तो मादीसारखा वाटू लागतो. याला त्याचं इक्लिप्स प्लुमेज म्हणतात. मादीचा रंग मात्र साधा असतो. तिचा वरचा भाग ऑलिव्ह हिरवा तर पोटाचा भाग पिवळसर असतो. हा रंग तिला घरट्याजवळ सहज लपण्यास मदत करतो. पर्पल सनबर्डचं आयुष्य साधारणपणे 8 ते 10 वर्षांपर्यंत असू शकतं. तो भारतभर बागा, शेती, जंगलं, उद्यानं आणि शहरांतील हिरव्या भागांमध्ये सहज दिसतो. विशेषतः जिथे फुलझाडांची संख्या जास्त असते तिथे हा पक्षी हमखास आढळतो. या पक्ष्याचा प्रजनन काळ साधारण फेब्रुवारी ते मे दरम्यान असतो. मात्र काही भागांमध्ये हवामानानुसार तो बदलू शकतो. या काळात नर आपले चमकदार रंग दाखवत मादीला आकर्षित करतो. तो फुलांभोवती वेगाने उडत राहतो आणि मधुर आवाज काढत प्रणय प्रदर्शन करतो. घरटं बांधण्याचं काम प्रामुख्याने मादी करते. ती कोरडं गवत, झाडांची बारीक तंतू, कापूस, कोळ्याचं जाळं, झाडाची साल आणि लहान पानं वापरून एक सुंदर लटकणाऱ्या पिशवीसारखं घरटं तयार करते. हे घरटं झाडाच्या बारीक फांदीला किंवा वेलीला किंवा कधीकधी घराच्या गॅलरीतील वायर किंवा दोरीलाही लटकलेलं असू शकतं. घरट्याचं बाहेरचं आवरण अतिशय हुशारीने तयार केलेलं असतं. मादी त्यावर कोरडी पानं, झाडांची साल, कोळ्याचं जाळं आणि इतर नैसर्गिक वस्तू चिकटवते. त्यामुळे घरटं आसपासच्या वातावरणात अगदी मिसळून जातं आणि भक्षकांच्या नजरेपासून सहज वाचतं. मादी साधारणपणे 2 अंडी घालते. अंडी उगवण्यासाठी सुमारे 14 ते 16 दिवस लागतात. पिल्लं बाहेर आल्यानंतर नर आणि मादी दोघं मिळून त्यांना मध, लहान कीटक आणि अळ्या खाऊ घालतात. काही आठवड्यात पिल्लं उडायला शिकतात आणि स्वतंत्र होतात. खाण्याच्या बाबतीत पर्पल सनबर्ड मुख्यतः फुलांमधील मध पितो. त्याची लांब, बारीक आणि खाली वाकलेली चोच फुलांच्या आत खोलवर पोहोचण्यासाठी अगदी योग्य असते. मात्र तो केवळ मधावर जगत नाही. लहान कीटक, कोळी आणि अळ्याही तो खातो. विशेषतः प्रजनन काळात आणि आपल्या पिल्लांच्या वाढीसाठी लागणाऱ्या प्रोटीनसाठी तो कीटक आणि अळ्यांवरती डिपेंडंट असतो. फुलांभोवती त्याची हालचाल पाहणं म्हणजे एक सुंदर अनुभव असतो. तो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर क्षणार्धात जातो. काही वेळा तो हवेत काही क्षण स्थिर राहून मध पितो, तर अनेकदा थेट फुलावर बसून मध घेतो. पर्पल सनबर्डचा आवाज अतिशय गोड, बारीक आणि चैतन्यपूर्ण असतो. असे त्याचे सतत ऐकू येणारे आवाज सकाळच्या शांत वातावरणात विशेष मोहक वाटतात. प्रजनन काळात नर अधिक वारंवार गातो आणि आपल्या आवाजाने मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. पर्यावरणात पर्पल सनबर्डची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
फुलांमधून मध पिताना त्याच्या चोचीला आणि डोक्याला परागकण चिकटतात. पुढच्या फुलावर पोहोचल्यावर हे परागकण तिकडे पोहोचतात आणि परागीभवन घडून येतं. त्यामुळे अनेक झाडं आणि फुलझाडांच्या पुनरुत्पादनात ह्या छोट्याशा पक्ष्याचं खूप मोठं योगदान आहे. म्हणूनच त्याला निसर्गातील एक महत्त्वाचा परागीभवन करणारा पक्षी मानलं जातं. या पक्ष्याची आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे त्याचा वेगवान चयापचय, म्हणजेच त्याचा मेटाबॉलिक रेट. इतका छोटा पक्षी दिवसभर सतत उडत असल्यामुळे त्याला भरपूर ऊर्जा लागते. त्यामुळे तो दिवसातून शेकडो वेळा वेगवेगळ्या फुलांना भेट देतो. एका दिवसात तो अनेक शेकडो फुलांमधून मध गोळा करू शकतो आणि नकळतपणे त्यांच्या परागीभवनाचं कामही पूर्ण करतो. भारतात सूर्यपक्ष्याच्या 13 प्रजाती दिसतात. त्यातले पर्पल रम्प्ड सनबर्ड आणि पर्पल सनबर्ड भारतभर आढळतात. त्याखेरीज दिसणारे इतर सनबर्ड म्हणजे भारत आणि श्रीलंका दोन्हीमध्ये दिसणारा लोटन सनबर्ड, अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दिसणारा ऑलिव्ह बॅक सनबर्ड, पश्चिम घाटात आढळणारा क्रिम्सन बॅक सनबर्ड, नॉर्थ ईस्टच्या भागांमध्ये दिसणारा व्हॅन हसेल्ट सनबर्ड, हिमालयन पर्वतरांगा तसेच नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये दिसणारा क्रिम्सन सनबर्ड, पश्चिम घाटांमध्ये दिसणारा विगर सनबर्ड, पूर्व हिमालयाच्या रेंजेसमध्ये दिसणारा फायर टेल सनबर्ड, हिमालयाच्या उंच टेकड्यांवर दिसणारा ग्रीन टेल्ड सनबर्ड, हिमालयाच्या पायथ्याशी दिसणारा ब्लॅक थ्रोटेड सनबर्ड, पूर्व हिमालयाच्या भागात दिसणारा मिसेस गोल्ड सनबर्ड आणि नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये दिसणारा रुबी चिक्ड सनबर्ड. या पक्षाला सनबर्ड किंवा सूर्यपक्षी म्हणण्याचं कारण म्हणजे त्याचे पंख आणि अंग अत्यंत तेजस्वी आणि चमकदार असतं, जे सूर्यप्रकाश पडल्यावर चमकतात आणि सूर्यप्रकाशाच्या अँगलनुसार रंग बदलतात. तसंच ते उजेडामध्ये म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये अतिशय सक्रिय असतात आणि थोडा अंधार झाला किंवा उजेडापूर्वी ते अत्यंत शांत असतात. सूर्यासारखे चमकणारे आणि सूर्य बाहेर असतानाच बाहेर येणारे, म्हणून सूर्यपक्षी किंवा सनबर्ड. इतक्या छोट्या आकाराचा पक्षी असूनही सनबर्ड आपल्या बागा आणि जंगलांना जिवंत ठेवण्याची मोठी भूमिका बजावतो. त्याच्या रंगाची चमक, फुलांभोवतीची चपळ हालचाल आणि मधुर आवाज निसर्गाला आणखी सुंदर बनवतात. पुढच्या वेळी तुमच्या बागेत किंवा फुलांनी बहरलेल्या झाडाजवळ एखादा चमकदार जांभळा पक्षी वेगाने भिरभिरताना दिसला तर काही क्षण त्याचं निरीक्षण नक्की करा. कदाचित तो फक्त मध गोळा करत नसेल तर पुढच्या पिढीची फुलं उमलण्यासाठी निसर्गाचं एक महत्त्वाचं कामही तो करत असेल. आशा करतो पर्पल सनबर्डची माहिती देणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.